स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणून घेणाऱ्या आणि महिलांच्या लैंगिक शोषणाचे अनेक गुन्हे अंगावर असलेल्या बंधू अशोक खरातच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होतीये। आता सिन्नर येथील जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत तक्रारदाराच्या नावावर 32 बनावट खाती उघडून तब्बल 57,90,979 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अशोक खरात आणि पतसंस्था व्यवस्थापनावर नवा गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार 2016 ते 2023 या कालावधीत हा आर्थिक गैरव्यवहार झालाय। तक्रारदाराच्या संमतीशिवाय त्यांच्या नावाचा वापर करून पतसंस्थेत चक्क 32 बनावट खाती उघडण्यात आली होती। या खात्यांच्या माध्यमातून 57 लाखाहून अधिक रुपयांची अफरातफर करण्यात आल्याचं उघड झालंय। या प्रकरणी सिन्नर पोलिसांनी अशोक खरातसह पतसंस्थेच्या व्यवस्थापनावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। काही दिवसांपूर्वीच ईडीने जगदंबा पतसंस्थेवर छापा टाकून मोठी चौकशी केली होती। अशोक खरातनं केवळ शारीरिक शोषणच केलं नाही तर भाविकांची फसवणूक करून कोट्यवधींचे आर्थिक साम्राज्य उभं केलंय। ईडीने आता या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला असून नाशिक पोलिसांकडून सर्व महत्त्वाची कागदपत्र ताब्यात घेतली आहेत।